नमस्कार मित्रांनो, नर्सिंग या किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि आजचा टॉपिक आपण बघणार अपगार स्कोर, जो ANM GNM नर्सिंग स्टुडंटला खूप महत्त्वाचा आहे. चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये विचारला जातो, त्याच्यानंतर मिडवायफरीमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. तर सगळ्यांनी हा अपगार स्कोअरचा व्हिडिओ बघायचा आहे शेवटपर्यंत. तर आपण अपगार स्कोअरबद्दल बघणार आहोत. तर अपगार स्कोअर म्हणजे काय ते आपण बघणार, त्याची डेफिनेशन बघणार. 5 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायला पाहिजे ते आपण बघणार आहोत. मी जास्त डीपली घेणार नाही आहे, आपण शॉर्टमध्ये बघूया, कारण आपल्याला आपण क्वेश्चन कसे सोडवायचे ते बघणार आहोत. बाकीचं तुम्हाला कदाचित तुमचं म्हणजे लेक्चर वगैरे होत असेल तर तुम्हाला कळत असेल. फक्त मी इम्पॉर्टंट घेते की आपण एक्झाममध्ये अपगार स्कोअर आलं तर काय लिहायला पाहिजे. तर अपगार स्कोअर म्हणजे आधी काय आणि आपण काय लिहिलं पाहिजे ते बघूया. तर अपगार स्कोअर म्हणजे काय बघूया आपण. बाळ जन्माला आल्याबरोबर रडले किंवा नाही, ते गुदमरले आहे काय, म्हणजे बाळ जन्माला येतं. तर बाळ जन्माला जेव्हा जन्माच्या आधी जेव्हा बाळ युट्रसमध्ये असतं तेव्हा त्याला प्लॅसेंटा थ्रू ऑक्सिजन चा किंवा बाकीचा न्यूट्रिशनचा सप्लाय होत असतो. बट आफ्टर डिलिव्हरी जेव्हा बाळ जन्मतं लगेच तिथल्या जन्मल्यानंतर जेव्हा एक्सटर्नल जे हे असं एन्व्हायरमेंट असं ते सूट झाले की नाही, किंवा बाळाला किती म्हणजे जन्मल्यानंतर त्रास झाला, त्याची आपण अपगार स्कोअरच्या मदतीने आपण बाळाची स्थिती बघू शकतो किंवा कंडिशन बघू शकतो. तर त्याच्यामध्ये अपगार स्कोअरमध्ये काय बघायचं आहे, तर बाळ जन्माला आल्याबरोबर म्हणजे जन्मल्याबरोबर आता त्याचं प्लॅसेंटाशी कनेक्शन जेव्हा हे झालं, प्लॅसेंटा आपण कॉर्ड कट करून बाळाला सेपरेट करतो, त्याच्यानंतर जन्माला आल्यानंतर बाळ ते गुदमरले आहे का, त्याचा रंग कसा आहे, त्याच्या हृदयाचे ठोके कसे आहेत आणि किती आहेत, त्याच्या स्नायूंचा उठाव कसा आहे, तसेच त्याच्या रिफ्लेक्स कशा आहेत, या सर्वांचे अत्यंत बारकाईने निरीक्षण करून त्याची वर्गवारी करून आरोग्याचे म्हणजे निरोगी स्वभावयुक्तीचे मूल्यमापन करावे. या मूल्यमापनासाठी अपगार स्कोअरचा उपयोग होतो. हे मूल्यमापनासाठी म्हणजे बाळ निरोगी आहे की नाही जन्मल्यानंतर त्याच्या मूल्यमापनासाठी म्हणजे अपगार स्कोअरचा उपयोग होतो. अपगार स्कोअरचा शोध आहे तो डॉक्टर वर्जिनिया अपगार यांनी लावला. तर मी त्याचे नाव तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मी इथे मेन्शन नाही केले. वर्जिनिया अपगार यांनी 1952 ती जे अॅनेस्थेशिया डॉक्टर होती USA त्यांनी स्टार्ट केलं अपगार स्कोअर. त्यांचं नाव वर्जिनिया अपगार. ओके, तर तुम्हाला विचारलं 1952 वर्जिनिया अपगार यांनी स्टार्ट केलं अपगार स्कोअर. तर आपण असं लिहू शकता, तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून आपण तुम्ही ह्याच्यामध्ये हे ॲड करू शकतो. डॉक्टर वर्जिनिया अपगार यांनी 1952 अपगार स्कोअर स्टार्ट केलं, किंवा ते अॅनेस्थेशियाचे डॉक्टर होते USA असंही लिहू शकता. तर आपण अपगार स्कोअर म्हणजे मग बघितलं ना तुम्ही काय लिहायचं आहे. तर त्याचा रंग बाळाचा, बाळ जन्माला आला आणि तुम्ही जेव्हा मीडिया म्हणजे ह्याच्यामध्ये काम करणार, पिडियाट्रिक नर्स असाल किंवा गायनॅकमध्ये जेव्हा काम करणार, तेव्हा बाळाचा अपगार स्कोअर इम्पॉर्टंट असतो. तुम्हाला माहिती पाहिजे बाळ जन्माला आल्यानंतर कसं आहे ते. त्याच्यानंतर आहे अपगार स्कोअर. बघूया आपण ज्या गोष्टींचे निरीक्षण करायचे आहे त्या शब्दाचे अध्यक्षर घेऊन अपगार असे मूल्यांकनाला नाव दिले. म्हणजे ज्या गोष्टींचे निरीक्षण करायचं आहे त्या शब्दांचे अध्यक्षर घेऊन अपगार असे या मूल्यांकनाला नाव दिलेले आहे. तर पहिला ॲपेरेसिस, G आहे गार्गस रिफ्लेक्स, R आहे रेस्पिरेशन, P आहे पल्स आणि E आहे ॲस्पेक्शिया. ते हे मूल्यांकन खाली तक्त्याप्रमाणे जन्मल्याबरोबर व त्यानंतर बाळ जन्माला आल्याबरोबर त्याच्यानंतर 5 मिनिटांनी करायचं व त्याची नोंद ठेवायची असते आपल्याला, किंवा जर डॉक्टरने सांगितलं तर 15 मिनिटांनीही आपण करू शकता. त्याचं मूल्यांकन कधी कधी करायचं तर तुम्ही त्याच्यासाठी असा वेगळा सेपरेट चार्ट करू शकता. मूल्यांकन कधी करायचं ते. त्याच्यानंतर इथे तुम्ही लिहू शकता जन्मल्याबरोबर 5 मिनिटाने किंवा 15 मिनिटाने असं पण लिहू शकता मूल्यांकन कधी करावे. मी ते लिहिलं नाही आहे, तर तुम्ही लिहू शकता. तर आता आपण नंतर अपगार स्कोअर बघूया. आपण अनुक्रमांक त्याचे दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सायन्स आहेत आणि ह्याला 2, 1 आणि 0 असं हे आहे. तर अनुक्रमांक 1मध्ये येतं पहिलं श्वसन येतं. श्वसनामध्ये 2मध्ये बाळ चांगलं रडतं जन्मल्याबरोबर. जे बाळ जन्माला येतं तुम्ही बघितलं, आता तुम्ही गायनॅकमध्ये जेव्हा काम करणार तर आफ्टर म्हणजे डिलिव्हरीमध्ये जेव्हा बाळ जन्माला येतं तो 2 असेल तर म्हणजे 2 ह्याच्यामध्ये जे चांगलं रडतं त्याला 2 द्यायचे. त्याच्यानंतर हळूहळू अनिमियत 1
आणि 0 म्हणजे बाळ रडत नाही किंवा काहीच प्रतिक्रिया देत नाही. त्याच्यानंतर हृदयाचे स्पंदन कसे असते तर 100पेक्षा जास्त असतं. बाळाचा हार्ट रेट आपला डबल असतो आहे. बाळ जेव्हा गर्भात असतं तेव्हा बाळाचा हार्ट रेट 140, 145, 146 असा असतो आहे. 150पर्यंत असतो आहे. 1मध्ये 100पेक्षा कमी आणि 0 ह्याच्यामध्ये 0 कधी द्यायचं तर नसते. त्याच्यानंतर रंग कसा असतो, बाळाचा रंग गुलाबी दिसतो, धड गुलाबी व हातपाय निळे दिसतात. आणि बाळाचा इथे रंग निळा किंवा पांढुरका दिसतो. 4था आहे मसल टोन. मसल टोन स्नायू ते कसे असतात, हातपाय दुमडलेले असतात, तो चांगली हालचाल करते, थोडेसे दुमडलेले असते आणि शक्तिहीन असते. त्याच्यानंतर 5वा आहे प्रतीक्षित क्रिया कशा आहेत तर नाकपुडीमध्ये कॅथेटर घालणे. दुसरा आहे तळपायावर फटकी किंवा चपटी मारणे. यामध्ये 1-2मध्ये आहे खोकते किंवा शिंकते, रडते. म्हणजे नाकपुडीमध्ये कॅथेटर घातल्यावर बाळ कसं आपण नाकामध्ये घातलं आपण खोकतो किंवा शिंकतो, तशी बाळाला शिंक येते. आणि 1मध्ये तोंड वाकडं करतं आणि 0 असेल तर प्रतिसाद देत नाही, तिथे 0. आता दुसरं आहे तळपायावर फटकी किंवा चापटी मारणे. मग मारल्यावरती बाळाला रडतं, तोंड वाकडं करतं, प्रतिसाद देत नाही. 0 म्हणजे 1 म्हणजे तोंड वाकडं करतं तळपायावर चापटी मारल्यावरती. तर अशा प्रकारे अपघात स्कोअरचा हा चार्ट आहे. त्याच्यानंतर अपघात स्कोअरचा रिझल्ट आपण बघायचा आहे. अपघात स्कोअर 1 मिनिटानंतर 0 ते 2 असेल तर तीव्र श्वासारोध असतो. 3 ते 4 असेल तर माफक प्रमाणात श्वासारोध असतो. 5 ते 7 असेल तर तुम्हाला सौम्य स्वरूपाचा श्वासारोध. 8 ते 10 असेल अपघात स्कोअर तर ते बाळाचं 8 ते 10 असेल तर बाळ ते म्हणजे बेबी चांगलं आहे, ते चांगले बेबी आहे. त्याच्यानंतर अपघात स्कोअर रिझल्ट आपण 5 मिनिटांनंतर जर अपघात स्कोअरचे मूल्यांकन जर 6 किंवा 6पेक्षा कमी असेल तर तो गंभीर स्वरूपाचा समजावा. म्हणजे बाळाच्या अपघात स्कोअर जर 6 किंवा 6पेक्षा कमी असेल तर तो अपघात म्हणजे गंभीर समजावा. 1 मिनिटानंतर पाहिलेल्या अपघात स्कोअरच्या मूल्यांकनापेक्षा म्हणजे 1 मिनिट आपण जन्मल्यानंतर जेव्हा 1 मिनिटानंतर लगेच घ्यायचं, मग मी सांगितलं मग अशी 5 मिनिटानंतर ते तो 1 मिनिटात पाहिलेल्या अपघात स्कोअरच्या मूल्यांकनापेक्षा 5 मिनिटांनी केलेले मूल्यांकन जास्त महत्त्वाचे समजावे. म्हणजे 1 मिनिटानंतर आपण बाळाचं मूल्यांकन करतो त्याच्यापेक्षा 5 मिनिटानंतर जे मूल्यांकन करतो ते खूप महत्त्वाचं आहे, त्या दृष्टीने मूल्यांकन करायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला अपघात स्कोअरची माहिती लिहायची आहे. हे बघा, हे GNM ANM GNM सेकंड इयर चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये ANM स्टुडंटला, त्याच्यानंतर ANM मिडवायफरीमध्ये पण विचारला जाणारा प्रश्न आहे. कळलं? तर तुम्हाला अशा प्रकारे माहिती त्याची लिहायची आहे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.